हॅलो एव्हरीवन, आज आपण कास्ट आयरन कढई सीझनिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर माझ्याकडे ही नवीन कास्ट आयरन कढई आहे, ते मी सीझनिंग करून तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी स्क्रबरवर थोडं डिशवॉशर घेऊन कढई घासून घेते। अशी कढई अशा प्रकारे 2-3 वेळेस चांगली स्वच्छ कढई अशी धुवून घ्यायची। तर माझी आता 2-3 वेळेस ही कढई अशी धुवून झाली आहे। मी तुम्हाला एकचदा धुताना दाखवली आहे। तर त्याच्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची। तर कढई स्वच्छ धुवून झाल्यानंतर कढई गरम करून त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं। तेल तुम्ही कोणतं पण वापरू शकता, मी इथं सरसोचं तेल वापरत आहे। सरसो तेल वापरलं चांगलंच आहे। तर त्याच्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे आणि तो इथे कढईमध्ये पूर्ण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। तर कांद्यामुळे कढईला नैसर्गिकरित्या तेलकटपणा येतो आणि ती भांड्याला चिकटपणापासून वाचवते। असे केल्याने कढई ही नॉनस्टिक होण्यास मदत होते। त्याच्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर कांदा काढून घ्यायचा आणि तेल आणि हे कांदा सर्व हे आता वेस्ट झालेलं आहे। तर ते तेल आणि कांदा दोन्ही पण टाकून द्यायचं। त्याच्यानंतर कढई थोडी थंडी झाली, कढई गरम असताना धुवायची नाही। कढई थंडी झाल्यानंतर परत ती धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर आता ही कढई आपली स्वयंपाकासाठी तयार आहे। तर तुम्ही आधीच्या कढईचा आणि आत्ता कढईचा फरक बघू शकता। खूप छान अशी नॉनस्टिक अशी तयार झालेली आहे। आणि याच्यानंतर मी कढई स्वच्छ धुवून त्याला तेल लावून त्याच्यानंतर कढई स्वच्छ धुवून त्याला तेलाचा एक लेयर लावून ठेवून द्यायचं आहे। कारण असं जर कढई धुवून ठेवली पाण्याने तर त्याला जंग लागणार आहे। त्याच्यामुळे ती कढई लवकर खराब होईल आणि जास्त काळ टिकणार नाही। त्यासाठी तुम्हाला त्याला तेलाची एक लेयर करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर आता आपली ही कढई कुकिंगसाठी तयार आहे। तर आता मी कढईमध्ये कुकिंग करू शकते। तर बघू शकता तुम्ही असे छान प्रकारे मी आता याच्यामध्ये पोहे बनवले आहेत। तर ही नेक्स्ट डे मी याच्यामध्ये पोहे बनवले होते। रात्रभर मी ते सीझनिंग करून म्हणजे अशी तेल लावून रात्रभर ठेवलेली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी याच्यामध्ये कुकिंग केले आहे। तर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे पण मी तेच प्रोसेस परत केली आहे। स्वच्छ धुवून अशी कपड्याने पुसून त्याला परत असं तेल लावून थोडं गरम करून ठेवून द्यायची आहे। लोखंडी कढईत स्वयंपाक केल्याने अन्नात लोहाचा अंश वितरतो, त्यामुळे शरीराला लोह मिळते। हे लोहाची कमतरता पूर्ण करण्यास आपल्याला मदत करते। तर अशा प्रकारे सीझनिंग केल्यामुळे कढईचा टिकाऊपणा वाढतो आणि ती अनेक वर्ष टिकू शकते। तर अशा पद्धतीने सीझनिंग केल्यामुळे कढई अधिक नॉनस्टिक होते आणि जास्त काळ टिकते। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।